Let's start with the function generator. Function generator is an instrument which is used to provide frequency to CRO. आपल्याला माहिती आहे CRO काय करतो? CRO displays the waveform. Waveform actual कशी दिसते हे आपल्याला CRO वर दिसतं. पण ती waveform CRO ला आपण देणार कुठून? ओके, किंवा एखादा ॲम्प्लिफायर आपल्याला टेस्ट करायचं आहे, त्या ॲम्प्लिफायरला आपल्याला फ्रिक्वेन्सी द्यायची आहे. 10 किलोहर्ट्ज असेल, मेगाहर्ट्ज असेल, तर ती फ्रिक्वेन्सी आपण देणार कुठून? सो दॅट फ्रिक्वेन्सी इज गिवन फ्रॉम द युनिट नोन ॲज द फंक्शन जनरेटर. इट कॅन जनरेट फ्रिक्वेन्सी फ्रॉम फ्रॉम फ्यू हर्ट्ज टू सेव्हरल मेगाहर्ट्ज. अगदी म्हणजे हर्ट्जपासून मेगाहर्ट्जपर्यंत फ्रिक्वेन्सी जनरेट करण्याचं काम कोण करतं? फंक्शन जनरेटर. अँड अजून त्याच्यामध्ये आपल्याला फॅसिलिटीज काय आहेत? वी कॅन जनरेट फ्रिक्वेन्सी in many types. So we can generate square wave, we can generate triangular wave, we can generate sine wave. आता ही ट्रायंग्युलर वेव्ह जी आहे ज्याला आपण सॉटूथ सिग्नल असे म्हणतो, धिस सॉटूथ सिग्नल इज नेसेसरी फॉर द CRO. CROवर जर आपल्याला साइन वेव्ह ऑब्झर्व करायची असेल तर ती साइन वेव्ह ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला सॉटूथ सिग्नलची गरज असते. सो दॅट सॉटूथ सिग्नल कॅन बी जनरेटेड आयदर इंटरनली फ्रॉम द CRO और इट कॅन बी गिवन एक्सटर्नली. सो एक्सटर्नली द्यायचं असेल तर आपण कुठून देऊ शकतो? वी कॅन गिव्ह दॅट सॉटूथ सिग्नल फ्रॉम द फंक्शन जनरेटर. सो ह्याच्यामध्ये बेसिकली काय काय आहे बघा. इट हॅज फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क, ज्याला आपण ऑसिलेटर असंही म्हणतो. ऑसिलेटर काय करतो? इट जनरेट्स फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी जनरेट केलेली आहे. आता ती फ्रिक्वेन्सी कुठल्या टाईपमध्ये पाहिजे? आपल्याला वेगवेगळ्या टाईपमध्ये पाहिजे. सो बेसिकली पहिल्यांदा ती कशामध्ये कन्वर्ट केली जाते? फ्रिक्वेन्सी जी जनरेट केलेली आहे ती आपल्याला ट्रायंग्युलर वेव्हमध्ये मिळते. सो ट्रायंग्युलर वेव्हमध्ये मिळण्यासाठी आपल्याला ऑपॅम्प इंटिग्रेटर सर्किटची गरज असते. इंटिग्रेटर ज्याच्यामध्ये कॅपॅसिटर यूज केलेलं आहे. सो ड्यू टू चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर वी गेट्स हिअर ट्रायंग्युलर वेव्ह. ओके, नाऊ टू कन्वर्ट द ट्रायंग्युलर वेव्ह इंटू साइन वेव्ह आपल्याला कशाची गरज असते? रेझिस्टर अँड डायोड शेपिंग सर्किट. आता हा जो रेझिस्टर आणि डायोड शेपिंग सर्किट आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं? तर ट्रायंग्युलर वेव्हचे जे वरचे स्पाइक्स आहेत ते काय केले जातात? काढले जातात. वरचे आणि खालचे स्पाइक्स. सो ते स्पाइक्स काढल्यामुळे ती जी वेव्हफॉर्म आहे ती कशामध्ये कन्वर्ट होते? तर साइन वेव्हमध्ये कन्वर्ट होते. प्लस तिथे काय यूज केलेले आहेत? ॲम्प्लिफायर यूज केलेले आहेत. नंतर पुढे कंपॅरेटर यूज केलेला आहे. आपल्याला माहिती आहे आउटपुट ऑफ कंपॅरेटर काय असतं? आयदर प्लस Vsat और मायनस Vsat, म्हणजे आयदर हाय और आयदर लो. सो आपल्याला आउटपुट ऑफ कंपॅरेटर काय मिळतं? तर स्क्वेअर वेव्ह मिळते. सो ट्रायंग्युलर वेव्हचं कन्वर्जन कशात केलं जातं? तर स्क्वेअर वेव्हमध्ये केलं जातं. देन द सिग्नल इज ॲम्प्लिफाईड अँड देन गिवन टू द CRO. ओके, सो दिस इज ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. आता ह्याच्यामध्ये आणखीन 2 युनिट आहेत, ते म्हणजे अप्पर करंट सोर्स अँड लोअर करंट सोर्स. बेसिकली हे कशासाठी लागतात? तर आपल्याला इंटिग्रेटरच्या वर्किंगसाठी लागतात. सो हिअर आउटपुट ऑफ इंटिग्रेटर इज गिवन बाय V आउटपुट इक्वल टू -1/C इंटिग्रेशन ऑफ IDT. IDT I करंट कुठला आहे? करंट फ्लोइंग थ्रू द इंटिग्रेटर. सी, initially upper current source it supplies current to the integrator, due to which output of integrator linearly increases with time. आपल्याला ज्याला आपण चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर म्हणतो. सो ड्यू टू अपर करंट सोर्स वी गेट output which increases linearly with time. When this output reaches predetermined level, then output of comparator changes its state and upper current source is cut off and integrator is connected to lower current source. The lower current source supplies reverse current to integrator. So that's why output of integrator decreases linearly with time. Okay, we call it as discharging of capacitor. So when output decreases linearly with time, it decreases and it reaches the predetermined level, then output of comparator again changes and it again switches to upper current source. Again output of integrator increases linearly with time, so we get charging of capacitor. Again when it reaches predetermined level, output of comparator changes its state, it cut off upper current source and it switches to lower current source. Again output decreases linearly with time. So here we
in this way we get continuous triangular wave due to charging and discharging of capacitor. And here, as comparator changes its state continuously, so here also we get square wave, which is nothing but train of pulses having high and low pulses, logic 1, logic 0, logic 1, logic 0. So this is how we get simultaneous two waveform at the output.